आणि महापालिकेसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होत आहे। त्यामुळे तुम्हाला एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्यामुळे मतदान कसं करायचं याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतील आणि मतदारांच्या मनातला हाच संभ्रम दूर करण्याकरता आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजय काळम पाटील यांच्याकडून मतदान प्रक्रियेची माहिती घेतली आहे। पाहूया सोलापूरचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत। सोलापूर महानगरपालिकेच्या 26 प्रभागातील 102 जागांसाठी मतदान होते। यावेळी थोडंसं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे की 4 मतदान करायचे आहेत आणि पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं ही निवडणूक होते। माझ्याबरोबर महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त आहेत विजयकुमार काळम पाटील। लोकांच्या मनातले जे संभ्रम आहे तो आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया। तर नेमकं हे युनिट आणि युनिटची रचना काय काय असणार? या ठिकाणी सर्व मतदारांना सांगण्याचं मी सांगतोय की याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो आणि याला आपण बॅलेट युनिट म्हणतो। हे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशा पद्धतीचे प्रत्येक मतदान केंद्रावरती असेल। उमेदवारांची संख्या विचारात घेऊन ह्या असणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या वाढलेली असेल। जर उमेदवार कमी असतील तर आता तुमच्यासमोर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केले त्याप्रमाणे 2 बॅलेट युनिटवरती सर्व उमेदवार बसतील। जास्त असतील तर 3 किंवा 4 पर्यंत सुद्धा संख्या जाईल। जसं एखादा उमेदवार मतदानासाठी येईल तो केंद्राध्यक्ष त्यांना त्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटच्या दिशेने दाखवेल। ते दाखवल्यानंतर त्या ठिकाणी हे कंट्रोल युनिट असेल तो कमांड देईल। कमांड दिल्यानंतर अशा पद्धतीचे लाल आणि हिरवे कलर्सच्या लाईट लागतील, म्हणजे हे असणारं बॅलेट युनिट आता सज्ज झालेलं आहे। या ठिकाणी 4 प्रकारच्या मतपत्रिका आहेत। ही अ प्रभागाची, ब प्रभाग, क प्रभाग आणि ड प्रभाग। अ ची पांढरी आहे, ब ची फिकट गुलाबी आहे, क ची फिकट पिवळी आहे आणि ड ची आहे ती फिकट निळी आहे। असे अ ब क ड प्रभाग आहेत, म्हणजे 4 मतदान त्याला द्यायचं आहे। ज्या ठिकाणी कमी सदस्य असतील, 3 सदस्य असतील त्या ठिकाणी मात्र 3 मतपत्रिका असतील। मग आपण सुरुवातीला आल्या मतदार त्यांचे जे चिन्ह आहे तो पाहून घेईन आणि या चिन्हाच्या समोर असलेल्या ओपन विंडो ज्या आहेत ह्या ओपन विंडोमध्ये तो मतदान करेन। आता समजा मला ह्या सदस्याला मतदान द्यायचे, मी या ठिकाणी एक मतदान दिलेलं आहे अ साठी, मी ड साठी एक मतदान देतोय, मी ब साठी एक, क साठी एक मतदान देतोय आणि शेवटचं मतदान मी या ठिकाणी ब साठी देतोय। अशा प्रकारची बीप वाजेल म्हणजे हे मतदान पूर्ण झालेलं आहे। म्हणजे लाईट लागल्यानंतर पूर्ण मतदान पूर्ण झालेलं आहे। काही प्रसंगी असं होतं की एखादा सदस्य अ ला एक मतदान टाकतो, ब ला एक मतदान टाकतो, क ला टाकतो, ब ला टाकतो, परंतु तो ड ला मतदान टाकायला तयार होत नाहीये। त्यावेळेस आम्ही त्या असणाऱ्या प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो त्यांना समजून सांगतो की तुमचं एक मतदान राहिलेलं आहे, तुम्ही करा। त्यांनी जर केलं तर प्रश्न नाहीये, पण त्यांनी करायला जर नाकार दिला तर जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात त्यांच्या समक्ष केंद्राच्या ठिकाणी येतो, त्यांना एकदा समजून सांगतो, ऐकत नसतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे जे पहिलं मतदान झाले हे लक्षात येऊ नये यासाठी हे कागद झाकले जातात आणि या ठिकाणचं मतदान राहिलेले तर तो सर्वांसमक्ष वरीलपैकी कोणालाच नाही अशा पद्धतीचं एक बटन आहे, वरीलपैकी कोणाला नाही हे बटन दाबतो। त्यानंतर हे बीप वाजल्यानंतर ते मतदान पूर्ण होतं। तर आता ही थोडीशी अवघड प्रक्रिया झाली, याच्या संदर्भात काय आपण पूर्वी मतदारांपर्यंत हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे, जनजागृती झाली आहे पूर्ण? याच्यासाठी आपण खूप मोठा एक प्रयत्न केलेला आहे। जनजागृतीसाठी ह्या मशीन ज्या आहेत या मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन आपण प्रत्येक ठिकाणी नेऊन दाखवलेलं आहे। तसंच उमेदवारांना देखील डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आहे। आमच्या असणारे जे काही ज्या ठिकाणी आमचे कॅम्प झाले किंवा जागृतीचे अभियान झाले त्या ठिकाणी आम्ही मशीन दाखवलेले आहेत। कोणत्याही पद्धतीने जरी मतदान केलं तरी मतदान पडतं, पण 4 मतदान त्यांनी करायला पाहिजेत। पण ज्या ठिकाणी 3 सदस्य आहेत त्या ठिकाणी मात्र 3 मतपत्रिका असतील, त्याला 3 ठिकाणी मतदान करावं लागेल। आपल्या महापालिकेमध्ये 24 प्रभागामध्ये 4 सदस्यीय मतदान आहे आणि 2 जे आहेत 25 आणि 26 प्रभाग त्या ठिकाणी फक्त 3 सदस्य आहेत। सर, जो वेळ लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणून त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे? जास्तीचा वेळ लागणार आहे? तासाला किती मतदान होईल? खरं पाहिलं तर एका मतदाराला साधारणतः आम्ही 1 मिनिट किंवा 45 सेकंद गृहीत धरतो। आता तुमच्या समोर मी बघतोय की इथं आल्यानंतर मी पाहिल्यानंतर बटन दाबतोय, दुसरी मतपत्रिका बटन दाबतोय, तिसरी मतपत्रिका बटन दाबतोय आणि चौथ्या मतपत्रिकेत बघतोय, तर ह्याच्यासाठी साधारणतः 32 सेकंद लागता येतं। एखाद्या उमेदवाराची शंका असते की त्यांचं मतदान त्यांना सापडत नाही, आम्ही हेल्पलाईन केलेली आहे। हेल्पलाईनचे 6 नंबर दिलेले आहेत। या 6 नंबरवरती मागच्या 3 दिवसापासून असंख्य लोकांनी म्हणजे थाउजंड्स ऑफ लोकांनी प्रश्न विचारून त्याचं मतदान शोधून काढलं। एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे, त्या वेबसाईटच्या द्वारे आम्ही आवाहन करतोय 30 सेकंदामध्ये त्यांना त्याचं नाव सापडेल, म्हणजे कोणताही उमेदवार त्यापासून वंचित राहणार नाही। इव्हन प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या बाहेर आम्ही BLO ला बसवलेले, इनकेस समजा एखाद्या मतदाराला एवढं सगळं समजून येत नाहीये आणि तो डायरेक्ट मतदान करायला आहे तर त्यांनी फक्त त्या BLO ला विचारावं किंवा केंद्राध्यक्षाकडे यावं आणि आपलं नाव शोधून काढावं।
महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच बहुसदस्यीय मतदार प्रक्रिया होते. लोकांच्या मनामधले संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक कार्यालयानं पूर्णपणे केलेला आहे आणि निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि मतदारांच्या मनातले जे संभ्रम आहेत ते मतदान केंद्रावरती दूर करण्याची व्यवस्था केलेली आहे. शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर. तेव्हा मुंबई वगळता नेमकं कसं मतदान आपण करणार आहात वेगवेगळ्या महापालिकांमध्ये याचं हे प्रात्यक्षिक होतं. ही मतदानाची प्रक्रिया आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. 4 भागातल्या उमेदवारांचं वर्गीकरण करण्याकरता मतदान यंत्रांवर त्यांची नावं वेगवेगळ्या 4 रंगांमध्ये छापण्यात येणार आहेत. जसं आता आपल्याला माहिती दिली अधिकाऱ्यांनी, अ भागातल्या उमेदवारांची नावं पांढरी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील. ब भागातल्या उमेदवारांची नावं फिकट गुलाबी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर आपल्याला लिहिलेली बघायला मिळतील. तर क भागात फिकट पिवळी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर ही नावं असणार आहेत आणि ड भागात फिकट निळी ही पार्श्वभूमी असेल आणि त्याच्यावर ती नावं असतील. म्हणजे साधारण 4 जे आहेत त्या उमेदवारांना आपण मत देणार आहात, अ, ब, क, ड.